क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा दिवंगत माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतिपत्र प्रदान। मालेगाव दिंडोरी लोकसभेचे दिवंगत खासदार हरिचंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतिपत्र नाशिक येथील निवासस्थानी जाऊन शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आले आहे। यामध्ये चव्हाण यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारकीर्द नमूद करण्यात आले आहे। कैलासवासी हरिचंद्र देवराम चव्हाण यांचा जन्म 25 सप्टेंबर 1951 रोजी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे झाला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते। त्यांनी राजकीय कारकिर्दीस प्रतापगडचे सरपंच, नाशिक जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती, मालगव्हाण आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे संचालक, 1995 मध्ये पेठ सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे। 2004, 2009 व 2014 मध्ये लोकसभेवर निर्वाचित सदस्य ते झाले होते। तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे। अशा या ज्येष्ठ समाज सेवकाचे गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले। दुःखद निधनाबद्दल विधानसभेत सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी एकमताने शोक प्रस्ताव संमत करण्यात आला होता। त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली अशा या आशयाचे स्मृतिपत्र जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशान्वये सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, सुयोग वाघमारे यांनी नाशिक निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी कलावती चव्हाण, मुलगा समीर चव्हाण, पद्मावती चौधरी, सुभाष भोये, शंकरराव कसबे, रामदास चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले आहे। कुटुंबियांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।